हा पहिला प्लाटून ठाणे पोलीस आयुक्तालय मुख्यालय, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री महेंद्र वसंत साठे, सुपर न्युमररी पोलीस उपनिरीक्षक श्री रामकृष्ण तुकाराम दळवी, नेमणूक मुंब्रा पोलीस ठाणे, ज्यांच्या प्रत्येक पावलात शिस्त आहे, प्रत्येक हालचालीत एकच सूत्र आहे, एकाच लयीतील त्यांची पावलं जणू राष्ट्रासाठी धडधडणाऱ्या हृदयाच्या ठोक्यांसारखी. ठाणे ग्रामीण प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक दिलीप मधुकर वाघ, नियंत्रण कक्ष ठाणे शहर येथे नेमणूक आणि ठाणे पोलीस सेवेतून ते सेवानिवृत्त झालेत आणि त्यांनी 26 जानेवारी 1992 रोजी प्रजासत्ताक दिनी राजपथ दिल्ली परेड येथे सहभाग घेतला. पोलीस उपनिरीक्षक उमेश अमृतसर, सुपर न्युमररी ठाणे शहर परिमंडळ प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री ज्ञानेश्वर वाघमारे, सुपर न्युमररी पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल निवृत्ती माने. डोळ्यात आत्मविश्वास, चेहऱ्यावर निर्धार आणि अंगात राष्ट्रसेवेची जिद्द. त्यांची ताठ मान आणि ठाम नजर सांगून जाते की कायद्याच्या रक्षणासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. सुंदर असा गणवेश. यानंतरचं प्लाटून आहे पोलीस ठाणे शहर परिमंडळ महिला प्लाटून कमांडर महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम राजाराम सूर्यवंशी, सुपर न्युमररी महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली साळवे. संस्कार, सामर्थ्य आणि सक्षमीकरणाची जिवंत प्रतिमा. शौर्यशाली अशा महिलांचं हे परेड पथक भारताच्या नारी शक्तीचं तेजस्वी प्रतीक. ठाणे शहर परिमंडळ महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम सूर्यवंशी, सुपर न्युमररी महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली साळवे. आम्ही समर्थ आहोत, आम्ही सक्षम आहोत, नारी ही शक्ती आहे, नारी ही सक्षम आहे, अशा सांगणारं हे प्लाटून. ही परेड म्हणजे नव्या भारतातील नारी शक्तीचा विजय घोष आहे. शिस्त, समर्पण आणि देशप्रेम याचं सुंदर दर्शन घडवते. ठाणे शहर वाहतूक शाखा प्लाटून कमांडर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दीपक शेणवी, सुपर न्युमररी पोलीस उपनिरीक्षक श्री प्रवीण महादेव उघडे. संविधानाने दिलेल्या समतेचा, स्वातंत्र्याचा आणि सन्मानाचा हा सजीव असा प्रत्यय आहे. हे संचलन खूपच प्रेरणादायी आणि सुंदर असं. ही परेड म्हणजे संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य आणि सन्मानाच्या मूल्याची सजीव अशी अनुभूती. होमगार्ड वरिष्ठ प्लाटून कमांडर श्री स्वप्नील भगत, सुपर न्युमररी प्लाटून कमांडर श्री चेतन कातळकर, श्री चंद्रकांत दगा ठाकूर. शिक्षण, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर भारताच्या प्रगतीपणे दृढपणे चालणारे हे प्लाटून. महाराष्ट्र उत्पादन शुल्क प्लाटून कमांडर श्रीनिनाथ महाले, सुपर न्युमररी दुय्यम निरीक्षक स्नेहल जगताप, दुय्यम निरीक्षक उमेश गायकवाड. संवर्धनाय राजकोषाय प्रतिपालनाय हे ब्रीदवाक्य आहे. महसूल जमा करणं, अवैध मद्य विक्रीला आळा घालणं अशा प्रकारचं कार्य ते करत असतात. यानंतर अग्निशामक दल ठाणे प्लाटून कमांडर श्री सुजित रामचंद्र पष्टे, सुपर न्युमररी अग्निशमन केंद्र श्री मनोज मारुती लोणे, श्री प्रवीण दंगलबोई. अग्निजन्य आपत्कालीन परिस्थितीत या दलाचा आपण उपयोग करून घेतो. ठाम चाल, काटेकोर शिस्त आणि चेहऱ्यावर कर्तव्य भाव घेऊन हे जवान संदेश देत आहेत. ठाणे महानगरपालिका सुरक्षा दल पुरुष प्लाटून कमांडर आरक्षक श्री घनश्याम पाटील, सुपर न्युमररी आरक्षक श्री किरण कृष्ण खांबे, श्री प्रवीण चव्हाण. ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्तेचं संरक्षण करणं आणि नागरी सेवा पुरवणं हे काम करतात. ही परेड म्हणजे संविधानानं दिलेल्या न्याय, सुरक्षितता आणि लोकशाही मूल्यांचं संरक्षण करणाऱ्या शक्तीचा गौरवपूर्ण असा सन्मान आहे. ठाणे महानगरपालिका सुरक्षा दल महिला प्लाटून कमांडर आरक्षक कविता वाळूगर्जे, सुपर न्युमररी आरक्षक स्मिता महाजन, आरक्षक माधुरी गायकवाड. ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्तेचं संरक्षण करणं, नागरी सेवा पुरवणं हे काम ते करत असतात. ही परेड म्हणजे नव्या भारतातील नारी शक्तीचा विजय घोष आहे. शिस्त, समर्पण आणि देशप्रेम याचं सुंदर दर्शन घडवत आहे. होमगार्ड महिला प्लाटून कमांडर
पलटण नायक आणि जया गाडपकर आहेत. सुपरन्युमनरी दर्शना डिचोलकर. पोलिसांना सहकार्य करणं व निष्काम सेवा करणं हे काम ते करतात. नारी ही केवळ सहकारी नाही तर राष्ट्र निर्मितीची अग्रणी शक्ती आहे. ही परेड म्हणजे संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य आणि सन्मानाच्या मूल्यांची सजीव अनुभूती आहे. सिव्हिल डिफेन्स प्लाटून कमांडर भारती देशमुख, सुपरन्युमनरी रोहिणी गोलतकर. आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना सहकार्य व नागरिकांची सेवा. यानंतर संयुक्त बँड पथक, वाद्यवृत्त पथक, ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण. महादेव शंकर कोळी पोलीस उपनिरीक्षक, श्री सुरेश कोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मुख्यालय ठाणे शहर. उज्ज्वला दळवी. आपत्कालीन परिस्थितीला रुग्णांना सेवा पुरवणे. महाराष्ट्र दिन, कामगार दिन, ठाणे महानगरपालिका ठाणे यांचा घनकचरा विभाग चित्ररथ. ठाणे शहरातून निघणाऱ्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याचं काम ते करत असतात. स्वच्छ भारत मिशन चित्ररथ. आम्ही ठाणेकर सज्ज आहोत स्वच्छ सर्वेक्षण 2025 साठी. कचरामुक्त शहराचे 5 तारांकित मानांकन तसेच ODF प्रोटोकॉलमधील सर्वोच्च असे अटल प्लस मानांकन मिळवण्यासाठी हे स्वच्छ सर्वेक्षण. आपले ठाणे आपली जनगणना हा संदेश देश प्रत्येकाने जनगणनेत सक्रिय सहभाग होण्यासाठी. यानंतर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन. चालक सचिन डोंगर, शशिकांत पाटील, श्रीधर आवटे आणि दुर्गाकर. यानंतर आपल्यासमोर येथे अग्निशमन दलाचं वाहन चालक आहेत नितीन जाधव, लीडिंग फायरमॅन श्री प्रताप पाटील. ठाणे शहरात अग्निजन्य आपत्कालीन परिस्थितीत आग विझवणं आणि परिस्थितीत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम करतात. जागृत रहा, सुरक्षित रहा हा संदेश देणारं ठाणे ग्रामीण पोलिसांचं हे वाहन आहे. शशिकांत पाटील, श्रीधर आवटी आणि